पांढऱ्या पांढरी मुळ्यांची संख्या जाणवली आणि जो करपाया होता आणि जो जे स्टंप जे आडवी पडत होती तिला पूर्ण लगे अनुभव आला का ते जागेवर स्टॉप झालं ते. सडीसाठी सडीसाठी जी सड लागली होती त्याच्यानंतर ती कशीच पांगली नाही, जागेवर स्टॉप झाली, वाढली नाही, जागेवर स्टॉप झाली. कंदाची साईज वगैरे अंदाजे साईज झाली आणि चालू वर्षी माझा इतका अनुभव आला का म्हणजे पूर्ण बियाणं अद्रकीवरती विकलं गेलं. घेण्यासाठी हा म्हणजे जेव्हा 7 वर्ष अनुभव सांगतो मी तुम्हाला, आजपर्यंत बियाणं म्हणजे विकतच नव्हतं. मग चालू वर्षी नुसतं माहिती मिळाली की अद्रकचा प्लॉट चांगला आहे, पूर्ण अद्रक बियाण्यावर विकले गेल्या वर्षी. म्हणजे जमिनीमध्ये काही फरक पडला की तुम्हाला असं जमीन अशी भुसभुशीत वाटते नरम झाली. म्हणजे फरक वाटला म्हणजे जे खरं ते नाही जे खरं ते ज्ञान मला काही मी कंपनीत मला काही त्याच्यामध्ये हे नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण शेतकरी आहात म्हणजे आपण कधीतरी बायोमिक्स हा घटक काय आहे या संदर्भात कुठेतरी ऐकलेच असेल. तर याच संदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला बायोमिक्स तसेच NPK या 2 जैविक निविष्ठा उपलब्ध आहेत. तर बायोमिक्स काय आहे? तर हे एक जैविक बुरशीनाशक आहे. यामध्ये 14 प्रकारचे घटक आहेत जे आपल्या पिकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. बायोमिक्स घटकाबद्दल आपण ज्या शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या बांधावर शेतावर हे औषधीचा वापर केलेला आहे त्या संदर्भात थेट शेतकऱ्यांकडून माहिती घेण्यासाठी आज आपण आखातवाडा या गावामध्ये आलेलो आहोत. तर प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी गोरख मालोदे यांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत. तर त्यांनी आपल्या अद्रक या पिकासाठी बायोमिक्स हे जैविक औषधी वापरलेली आहे. तर या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊया. नमस्कार. आपला परिचय करून द्या. माझं नाव गोरख एकनाथ मालोदे, राहणार आखातवाडा, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर आपल्याला बायोमिक्स या घटकाबद्दल माहिती कुठून मिळाली? बायोमिक्स माहिती मला आपल्या विद्यापीठामार्फतच मिळाली. म्हणजे तुम्ही तिथं भेट दिल्यानंतर ती अशी कुठं बाहेर शेतकऱ्यांना नाही, बाहेर शेतकरी कोण नाही. तिथे बियाणे घ्यायला गेलो त्यानंतर तिथं माहिती मिळाली. आपण कोणत्या पिकासाठी? मी अद्रकसाठी वापरले. अद्रक साहेब. म्हणजे या अगोदर कधी वापरलेलं होतं की फक्त केमिकल? नाही, केमिकल वापर. केमिकलमध्ये कोणकोणते? बायोमिक्स मी ड्रीपद्वारे आळवणी केली. आणि आपण अद्रकची कोणती जात शेतामध्ये? अद्रकची माहीम जात वापरली. आमची इकडे ना अद्रक क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण मग जे सड आणि मर रोग याचे करता शेतकरी परेशान झालेला आहे. तर मग अशीच माहिती मिळाली की आपल्या विद्यापीठामध्ये बायोमिक्स म्हणून त्याची सडी पूर्णपणे काम करतात आणि अशी माहिती मिळाली. मग मी तिथून ते खरेदी केलं. आणि त्याचे रेट वगैरे आपल्याला कसे वाटले? रेटमध्ये व्यवस्थित रिजनेबल आहे. तर बाकी मार्केटनुसार 4,000 आणि 3,000 लिटर प्रमाण औषध घेऊन बी ते काम नाही करत आहे. नाही आपलं हे विद्यापीठाचं बायोमिक्स नाही, रेटमध्ये बी एकदम वाजवी किमतीमध्ये आहे आणि सहज उपलब्ध झालं सध्या. बाकी काही अडचण नाही. आणि आपण कशा पद्धतीने याची लागवड करता म्हणजे अद्रक पिकाची? मला ते थोडं उशिरा माहिती. गादी वाफा किंवा नाही आपली लागवडीची मातीमध्ये जमिनीमध्ये लागवड कशा पद्धतीने करता? लागवडीला आपले गादी वापा आणि जवळपास बेड तयार करायचा आणि 4.5 ते 5 फुटावरती ड्रीपद्वारे जोडवल लागवड करायची. बरं. तुम्हाला म्हणजे बायोमिक्स तुम्ही लिक्विड स्वरूपात वापरलेलं आहे जे की NARP राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. मग आपण हे ड्रीपद्वारे वापरलं की कसं हे ड्रीपद्वारे एकरी एका 5 लिटरचं प्रमाण ड्रीपद्वारे सोडून द्यायचं. आपण त्याचे मिनी डोस 2 डोस केले. मित्री प्रमाण आपल्याला तू सांगितलं अशा पाहतो तर आपल्या बायोमिक्सचा फायदा झाला शरीरामध्ये की नाही? फायदा झाला, लेबर फायदा झाला. या संदर्भात प्रयत्नच नाही म्हणजे बेण्याची उगवण क्षमता वाढली असं वाटलं आपल्याला की नाही? तुम्ही सीड ट्रीटमेंटसाठी वापरलं होतं? नाही वापरलं. मग यावेळेस तुम्ही एकदा वापरून की आता मी सुरुवातीपासून वापरणार. गेल्या वर्षी काय थोडी माहिती उशिरा मिळाली आणि आता चालू वर्षाला ट्रीटमेंट बसूनच वापरणार. फुटव्यांची संख्या वगैरे वाढल्यासारखी जाणवली हो वा नाही? नाही जाणवली. पांढऱ्या मुळांची संख्या जाणवली आणि जो करपाया होता आणि जे स्टंप जे आडवी पडत होती तिला पूर्ण लगे अनुभव आला का ते जागेवर स्टॉप झाला. ते सडीसाठी जी सड लागली होती
त्याच्यानंतर ती कशीच पांगली नाही, जागेवर स्टॉप झाली, वाढली नाही, जागेवर स्टॉप झाली. आणि कंदाची साईज वगैरे अंदाजे साईज झाली आणि चालू वर्षी माझा इतका अनुभव आला का म्हणजे पूर्ण बियाणं अद्रकीवरती विकलं गेलं. तर हां, पेण्यासाठी पिण्यासाठी हां. म्हणजे जेव्हा 7-8 वर्षाचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. आजपर्यंत बियाणं म्हणजे विकतच नव्हतं. मग चालू वर्षी नुसतं माहिती मिळाली की अद्रकचा प्लॉट चांगला आहे. पूर्ण अद्रक बियाण्यावर विकले गेले यावर्षी. मग आपण आता शेतामध्ये जी लागवड करणार आहे ते आपलं घरचंच बेणार आहे? घरचं बियाणं तयार केलं. म्हणजे ते ठेवलेलं आहे आपण आपल्यासाठी. मग आपल्यामध्ये रायझोम रॉट म्हणजेच कंद कूच याच्यासाठी काही फायदा झाला का नाही बायोमिक्सचा? नाही. कंदकूच कंदकं जागेवरच थांबली ना. थांबलेलं. कशीच ही झाली नाही, पांगली नाही म्हणजे. आणि कंदकूच म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये कंदकूच दिसल्यानंतर बायोमिक्स वापरलं की नाही दिसल्यानंतर. जाणवलं, केमिकल वापरून बघितलं, पण कशाने काही जड येत नाही. नंतर ती माहिती मिळाली आपली विद्यापीठाची. ती आली नंतर मग 2दा ड्रिप जर सोडलं, तर पूर्ण 100% जागेवर स्टॉप झालं ते. कसंच हो. समाधानी आहे. हो, पुरेपूर समाधानी. माझं तर म्हणणं आहे, चालू वर्षी मी सुरुवातीपासून वापर करणार. तुम्ही सीड ट्रीटमेंटसाठी ट्रायकोडर्मा हा एक घटक आहे. तो पण आपण शेतकरी मित्रांनो वापरू शकता. आपणही आपले रायझोम जे ट्रीटमेंट करता त्यामध्ये आपण ट्रायकोडर्माची ट्रीटमेंट करू शकता. तसेच आपण शेतामध्ये जो शेणखत वापरणार आहात त्या शेणखताला ट्रीटमेंट देखील आपण याची करू शकतो ट्रायकोडर्माची. ते आपल्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प येथे ₹210 प्रति लिटर याप्रमाणे उपलब्ध आहे. त्यानंतर आपल्याला पिकावर जे सूत्रकृमी आहेत नेमॅटोड त्याच्यासाठी काही नेमॅटोड दिसले नव्हते. म्हणजे नेमॅटोडचा काही निंबेचं काही असर नव्हता. नव्हता. करपा पण कमी झाला असं आपण सांगितलेलं आहे. तर बायोमिक्समुळे रासायनिक बुरशीनाशक जे आपण वापरतो ते आपल्याला वापरावं लागले की नाही? नाही. कमी झालं. कमी प्रमाण पुरेपूर कमी झालं आहे. म्हणजे तुमची 30% बचत झाली आपण असं दिलेलं आहे, इथं नमूद केलेलं आहे. म्हणजे जमिनीमध्ये काही फरक पडला की तुम्हाला असं जमीन अशी भुसभुशीत वाटते. नरम झाली आहे. म्हणजे फरक वाटला तुम्हाला? म्हणजे जे खरं आहे ते नाही ते खरं ते आणि मला काही मी कंपनीत मला काही त्याच्यामध्ये हे नाही हां. त्याला प्रचार करायचा ते माझा स्वतःचा अनुभव सांगतोय. हां. म्हणजे आता तुमच्या जमिनीमध्ये कुठं जर पाणी वगैरे साचून राहत असेल हो. अशी आहे का जागा म्हणजे जिथं तुम्ही बायोमिक्स वापरले नाही त्यामुळं कंद नाही वगैरे शेताच्या कडेला ते पाणी तुंबत होतं ना, तिथून सुरुवात झाली म्हणजे. नंतर सोडल्यानंतर मग कुठंच म्हणजे जिथं पाणी साचेल होतं तिथं सुद्धा सड लागली नाही. तर आपलं बायोमिक्स वापरलेल्या क्षेत्रातलं उत्पन्न वाढलं असं वाटलं की ते वाढलं. वाढलं? वाढलं. हां. वाढलं सांगणार. थोडं पेण्यासाठीच विकलं त्यामुळं पेण्याचा भाव हा जास्त. बस मार्केट बनवून ₹700,000 देते शिल्लक असतं. हां. आणि आल्याची कंदाची चमक वाढली असं वाटलं का? आणि टिकवून टिकवणी वाढली आणि तिचं म्हणजे आकर्षण म्हणजे जाडी चांगली झाली. चांगली झाली ना? आणि तुम्ही मागच्या वर्षी केमिकल फर्टिलायझर वगैरे वापरले. त्यामध्ये आणि याच्यामध्ये म्हणजे तुमची बचत झाली असं वाटतं. एक खर्च वाढला पैशाची खूप बचत झाली. ते हलकान घ्यायला 3,000-4,000 लिटर प्रमाण घ्यावं लागतं दिवसाला आणि ते जरी रिझल्ट काही जास्त दिवस त्याच्या काळात काही जास्त दिवस राहते. याचा रिझल्ट जास्त दिवस काम केल्याने. आता आता शेवटच्या टप्प्यात आलेलो आहेत आपण. आपण बायोमिक्सच्या वापरावर म्हणजे याची क्वालिटी, गुणवत्ता कशी आहे? चांगलं आहे. समाधानी आहे. त्याच्यात मी तर म्हणतो शेतकऱ्याने निदान सुरपारी तत्वावरती 1 एकर, अर्धा एकरवरती जरी वापरून बघितलं, त्याचा अनुभव आवड्या डोळ्याने दिसणारच आहे आपण. त्याच्यात काही नवीन नाही त्याच्यामध्ये. हां. आणि त्याचा अनुभव आधारे आपण इतर क्षेत्रावरती आपण वापरू शकतो. आणि आपल्या इथं म्हणजे मी आता चालू वर्षी मोसंबीला, झेंडूला म्हणजे प्रत्येक पिकाला वापरणार आहे मी आता वर्षी. हां. नुसते अद्रकलाच नाही तर प्रत्येक पिकाला वापरणार आहे आता माझे. तर आपल्याला बायोमिक्स तुम्ही जेव्हा ऑफिसला व्हिजिट केली, भेट दिली त्यावेळेस बायोमिक्स देताना आपल्याला काय अडचण आली का? अडचण काही नाही. फक्त आता सध्या कॅशलेसचा व्यवहार नाही. असं ऑनलाईन झालेलं आहे पेमेंट. फक्त केवढी सुविधा पाहिजे का ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याची केवढी सुविधा पाहिजे. हां, बाकी काही त्या नाही. संदर्भात आपण विद्यापीठाला पत्र लिहिलेलं आहे. लवकरच हे दादा सगळं बघू शकता ऑनलाईनला ॲड्रेस कोणी ठेवच नाही. जेवढी एक सुविधा फक्त. म्हणजे तुम्ही पूर्णतः समाधानी. तुम्ही 4 शेतकऱ्यांना म्हणजे रिकमेंड करताल की हे तुम्ही वापरून बघा. शेतकरी नात्याने सांगणार मी. कंपनीचा नाही किंवा विद्यापीठामार्फत शेतकरी नात्याने सांगणार की माझा प्रत्यक्ष अनुभव मी सांगणार शेतकऱ्याला. हां. आणि एक वेळेस तर प्रत्येक प्लॉट तयार झाला की मी एक वेळेस परत शेतकऱ्याला आणून दाखवायचा प्रयत्न करीन आमदार. हां.
आम्ही पण शास्त्रज्ञांना घेऊन तुमच्या शेतावर नक्की हो, नक्की. काही अडचण नाही. हो, धन्यवाद. चला मित्रांनो, आपण शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्यांकडूनच माहिती घेतलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी हॅग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.